तेव्हा म्हणायचा चल आमटी वाढ. पोपट काय म्हणतात सांग. जेऊस तर 50दा जप करून घेतला आणि रात्री विकार भोगताना पुन्हा एकदा ते म्हणली पोपट काय म्हणत होता खरं सांगा, ह्याला भोगायची सवय, वासनेनं आंधळा झालेला हा, तेवढ्या पुरतं. मग चिडून म्हणला आता एकदाच म्हणणार बघ, पुन्हा पुन्हा विचारायचं नाही. नारायण नारायण म्हणत होता, नारायण नारायण म्हणत होता, नारायण नारायण म्हणत होता, नारायण नारायण म्हणत होता, नारायण नारायण. आणि त्यावेळेला जी गर्भधारणा झाली त्याच्यातून भगवत भक्त प्रल्हाद जन्माला. प्रल्हादाचा जन्म झाला. लक्ष देऊन ऐका. भगवत भक्त प्रल्हाद जन्माला आले आणि मग प्रल्हाद आला. पण ते प्रल्हाद जन्माला याच्या अगोदरच हिरण्यकश्यप तपाला गेला बरं का. मग देवदैत्याचं युद्ध झालं. इंद्र कयाधूला मारायला आला आणि नारदानं हात जोडले, हिला मारायचं नाही का, हिच्या पोटात भगवत भक्त वाढतो, मग तिला तुझ्या आश्रमावर नाही. आश्रमावर नेलं. बाबा वारकरी संप्रदायाचे बांधव बरोबर आहे. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला कृष्णदा वारकरी संप्रदाय नाही का. सत्वर उच्चार प्रल्हादी. सातारकर महाराज होते असे फार उदार. त्यांच्यामुळे हरिपाठ लय जणाला पाठ झाला. भाव बळे आकडे ये रविनाकडे, भाव बळे आकडे तळी आवडे तैसा हरी, तळी आवडे तैसा हरी. गुरु विनानुभव कैसा कडे, तप्पे विना दैवत विधल्या विना प्राप्त, पूजे विना हित कोण सांगे. म्हणा म्हणा हाजी मुखे म्हणा, हाजी मुखे म्हणा. कसं आनंदाचं वातावरण झालं बघा. हिरण्यकश्यपूचा राग कमी होत नाही. हिरण्यकश्यपू निघून गेलाय. बायको आता कुठे आहे? नारदाच्या आश्रमात. आणि दिवसभर काय ऐकते तिथं? श्रीमन नारायण नारायण नारायण, बरं आता सांगा आई, तुम्ही सगळे मिळून, दादा तुम्ही सांगा, आता घरी जावं वाटते का? आता बरं कथा संपवा वाटते का? असं आहे ते. अरे आपल्याला नुसती कथा ऐकून इतका आनंद होतो, तिथं वास्तवात घडत होतं तिथं किती मजा येत असे. नारद महर्षी समोर गायचे सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. पोटात असताना गर्भसंस्कार जे झाले ना सगळे त्याचेच झाले. नारायण श्रीमन नारायण नारायण ऐका. ज्या वेळेला ही घटना घडली मग ती बाळ जन्माला आलं, त्यांना विद्यालयात टाकलं अग्रवालजी. कोणच्या? षंड अमर्क नावाचे दैत्य गुरु शुक्राचार्याचे 2 मुलं होती, त्यांची शाळा होती. आता इथं बसलेल्या सगळ्यांना विनंती आहे, ज्यांच्या मायबापाला इंग्रजी येत नाही त्यांनी पोरं इंग्रजी शाळेत घालायचे. अरे ते पोरग बाहेरून येऊन विचारतं व्हॉट इज मीन बाय बफेलो. त्याची आई म्हणते मला लय काम असते, बापाला विचार. बाप म्हणतो तुझ्या आईला काय काम आहे? हे दोघं म्हणत नाहीत आम्हाला येत नसलेल्या गोष्टी करायच्या नाही. ए फॉर ऍपल न सुरू होते जी भाषा, झेड फॉर झेब्र्यावर थांबते, रसनेनं सुरुवात आणि गाढवावर शेवट, त्याला इंग्रजी म्हणतात. आणि अज्ञानाचं इथून सुरू होते आणि अज्ञानी माणसाला ज्ञानेश्वराचं इथपर्यंत नेते, त्याला मराठी म्हणतात. मराठी भाषा दिनाच्या तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. सगळ्यांना प्रणिपात करतो, दंडवत करतो. परत एकदा प्रेमान गणगण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. ओम गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात बोते, गण गणात
भक्त प्रतिभा समर्थ सद्गुरु गजानन महाराज नरसिंहाला उद्याच्याला मारायचा. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनो रघुवर विमल जशो जोदारी. एको कमी करा सगळ्याचा, बुद्धिहीन सगळ्याचा. सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहे हरकेलेश विकार. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश देहु लोक उजागर. रामदूत तुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी. कंचन वरण विराज सुबेशा कानन कुंडल कुंचित केशा. हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मूंज जनेऊ साजे. शंकर स्वयं केशरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन. विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर. प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया. सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंका जरावा. भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र जी के काज सवारे. लाए सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्ष उर लाए. रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई. सहस्र बदन तुम रोज सगावे अस कहि श्रीपति कंठ लगावे. सनकादिक ब्रह्मादि मुनीषा नारद सारद सहित अहिंसा. जम कुबेर दिगपाल जहाते कवि कोविद कह सके कहाते. तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा राम मिलाए राजपद दीन्हा. तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना. जुग सहस्त्र योजन पर भानु लील्यो ताहि मधुर फल जानु. प्रभु मुद्रिका मेरि मुख माहि जलधि लांघि गए अचरज नाहि. दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे तेते. राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे. सब सुख लहे तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना. आपन तेज समारो आपै तीनों लोक हांकते कापै. भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे. नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा. संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे. सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा. और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे. चारों जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा. साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे. अष्ट सिद्धि नवनिधि के दाता हसवर दीन जानकी माता. राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा. तुमरो भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे. अंत काल रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई. और देवता चित्त न धरई हनुमत से ही सर्व सुख करई. संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलवीरा. जय 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 हनुमान गुसाई कृपा करो गुरुदेव की नाई. जो शत बार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख होई. जो यह बड़े हनुमान चालीसा होए सिद्धि साखी गौरीसा. तुलसीदास सदा हरि चेरा कीजय नाथ हृदय महडेरा. पवन तनय संकट हरणम मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित
हृदय बसव सुर भूप सियावर रामचंद्र प्रिय हो पवन सुत हनुमान प्रिय हो उमापति महादेव प्रिय हो बोलो रे भाई सब संतन प्रिय हो सद्गुरुनाथ सरकार की जय। बोला आपल्याला त्यांच्या पायाला सुद्धा स्पर्श नाही करता येणार, पण माझा देव माझा विठोबा असा आहे बाबा की त्याला गरीब मोठा श्रीमंत कोणी नाही माहित बाबा, कोणी माहित नाही. त्या विठोबाच्या पायाला प्रत्येकाला स्पर्श करता येतो. माझ्या समाधान बाबाच्या पायाला सुद्धा आज स्पर्श करता आला, त्यांचं दर्शन घेता आलं. आणि बाबा खरं सांगू का, तुमची कृपा आहे संतोष काका. मला 4दा बाबांनी स्वप्नात तीर्थ दर्शन दिलं, खोटं बोलत नाही बाबा. 4दा बाबा तुम्ही मला स्वप्नात दर्शन दिलं. मग मी संतोष काका तुमची स्टोरी बघितली इंस्टाला की तुम्ही शेगावला वगैरे आले. मला वाटलं माझे बाबा माझ्या परिसरात शेगावला जास्त वेळा येतात. मी शेगावला ज्यावेळी मंदिरात गेली गजानन महाराजांच्या, तेव्हा देवाला सांगितलं बाबा बाबा तुमच्या दरबारात माझे समाधान बाबा येतात, एक काम करा, नाही दुसरीकडे कुठं भेट होत बाबांची तर तुमच्या दरबारात एकदा तरी भेट झाली पाहिजे. शेगावला नाही पण माझ्या गजानन महाराजांनी समाधान बाबांची भेट या अकोलीत घडवून आणली महाराज, या अकोलीत घडवून आणली. बाबा खूप खूप धन्यवाद. तुमचा आशीर्वादाचा हात या लेकरावर असा ठेवा म्हणजे आनंद होईल. ही भेट माझ्या संतोष काकांच्या आशीर्वादानं घडून आली. बाबां काकांच्या चरणी प्रणाम करते आणि थांबते. आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार मानते आणि थांबते. रामकृष्ण. होता या शरण
सच्चित स्वरूपा स्वामी गणराया स्वामी गणराया अवतरला से भोवर तळमुळ ताराया जय देव निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी चर व्यापुर उरले या जगतासी हे तू तत्व खरोखर निसंशय जसी लीला मात्रे धरिले मानव देहासी जय देव होऊन देसी त्याची जाणीव तू कवणा करुणी गण गण गणात होते या भजना दाता हरिहर गुरुवर तुझे सुख सदना जिकडे पहावे तिकडे तू दिसशी नयना जय देव लीला अनंत केल्या प्रकट सदनासी पेटविले त्या अग्नी वाचून चिलमेसी क्षणात आणले जीवन निजल व्यापीसी केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाशी जय देव व्याधी वारुण केले कैका संपन्न करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन हो विठ्ठल दर्शन तव सिंधू हा चरण्यान तव चरण स्वामी दास गुरुचे मान करा कवल जय देव सच्चित स्वरूपा स्वामी गणराया अवतरला से भोवर तळमुळ ताराया जय देव भारती ज्ञानधरा महाकैवल्य देया सेविती साधु संत मनोवेदना मागा भारती ज्ञानधरा गोमती ज्ञान जगे इत देण विभोरी अवतार पांडुरंग अवधि विदेदानी भारती ज्ञानधरा प्रगट गुह्य बोले विश्वरूपाची नाम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले भारती ज्ञानधरा आगमी रागनाथ सगळे खाली बसा सगळे महिला पुरुष सगळे मंडपाच्या बाहेर कोणीच नाही जाणार पाया पडतो सगळ्याच्या बसा एक मिनिटासाठी बसा दादा बसा पुरुष मंडळी बसा उभे ना करा प्लीज मी पुढे म्हणतोय माग तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं आणि मी मांडवाच्या बाहेर गेल्याच्या नंतरच जागा सोडायची उद्या देवाचा जन्म आहे आजूबाजूला सगळ्याला सांगा थाटात उत्सव होईल 1 वाजता कथा सुरू होईल 4 ला बंद हरे नमः हरे
तुलसीदास सदा हरि चेरा हमारे पवन तनय संकट मंगल मूर्ति राम लखन सीता सहित हृदय बसहु लखन सियावर रामचंद्र भगवान की श्री हनुमान जी महाराज की जय। वंशी विभूषित करान्वनिर्दाभा पीताम्बराद दरुणबिम्ब फलाधरोष्ठा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णा कृष्णा परम किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णो त्वदीय पद पंकज पंजरान्ते हदैव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समयोर्कपवात पितये कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्तैः नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैलको प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीप यप्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम्
द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतो या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासनः यं ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिविरदेवैः सदा वन्दिता सा मा पान्तु सरस्वती भगवती निशेषजाड्यापः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्। भगतों के राजा श्याम मेरे आजा, श्याम मेरे आजा, घनश्याम मेरे आजा, मुरली वाले आजा, बंसी वाले राजा, भगतों के राजा श्याम
गुरुनाथ जी भगवान की श्री बाल कृष्ण कन्हैया लाल की जय। श्री रामचंद्र जी भगवान की जय। विश्व माऊली ज्ञानेश्वर जी महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम जी महाराज की जय। ओम नमः पार्वती पतये शिव बाबा मंडपवाले बाबा उघडच राहू दे सगळे सगळे उघड आहे बाबा ते उघडच राहू द्या उघड राहू द्या चांगली हवा आहे जे तिथं बसलेत ना ते तिकडचं वर करा थोडं थोडं तुमच्या हिशोबाने जे आपापल्या बाजूच्या थोड्या उघड्या असं छान वर बांधून टाका शाबास चोपदार इकडचे वर बांधा चोपदार ते वर करा पूर्ण इकडलं वाजायचं बंद झालं तिकडे गेलं ते सजल विहीर नावाचं ठिकाण अतिशय पवित्र अंतःकरणानं बाबा विनेकरी बाबा हो विनेकरी बाबा त्यांना इकडे बसू द्या ताईला बाबा इकडे या तुम्ही इथे या बसू बसू द्या आल्यावर वापस उठवते सजल विहीर नावाचं ठिकाण शांतिवन अमृत तीर्थ पवित्र अंतःकरणानं चालत असलेला हा उत्सव मला एक आनंदाची गोष्ट अशी झाली त्या बाबांना वाटलं ह्यांना खुर्ची देऊ बसायला विनेकरायला त्यांनी खुर्ची आणून ठेवून बसा उभा राहायचे त्यांना दोन अतिशय लक्ष देऊन ऐका आता चला पुढे 7 दिवसाचा उत्सव आहे आवाज द्या ना त्यांना मॉनिटर कळायचंच नाही एकमेकाला आम्ही काय म्हणालो रोजच्या सारखा आवाज देत जा रोज मी तुम्हाला म्हणलो काल बी त्याच्यात वेळ घालू राम राम
राम याच्यात येत नाही. बघून घ्या पटकन कोणतरी तुमच्यापैकी तिघच तिथं बसून नाही मिळालं. राम 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 श्रीमद भागवत कथेचं इकडे ह्याला एक बघ. जेवढ्या महिलांनी पिवळी साडी घातली आहे तेवढ्या महिला काल कथेला होत्या, आणि ज्या महिलांनी घातलेली नाही ती आजच आली. मला किती सोपं गणित झालं, मोकळं मोकळं झालं. अध्यक्ष बरोबर आहे. लक्ष देऊन ऐका शांतते, आणि एकदा माईक सेट झाले ना त्याच्यानंतर पाया पडतो, बटन फिरवू नका बसल्या बसल्या. लक्ष द्या. मी सगळ्या महाराष्ट्रात कथा केल्या, मला एक कोड अजून सुटलं नाही. त्या भाऊवर नाराज नाही मी, पण ते कोड अजून सुटलं नाही मला की एकदा वाढलेला आवाज कमीच कस काय होत असला. मशीन तर फिरत नाही पण होतो एवढी गोष्ट. गेली 3 दिवस अत्यंत लक्ष देऊन तुम्ही श्रीमद भागवत कथा ऐकली आहे. आज 4था दिवस आहे. आणखीन 2 दिवस कथा आहे. 3ऱ्या दिवशी कथेची सांगत आहे, त्याच्यानंतर काल. असंच आहे ना? असंच आहे. ऐक हिरण्यकश्यपू नावाच्या राक्षसाची कथा काल सुरू होती. कुठं गेल तो सांगा सर. अध्यक्ष साहेब सगळे चालू तर होती म्हणते, पण कुठं गेल तो सांग. थोडासा की कमी कर बघा, लक्ष द्या. छान. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता. इथं आलो होतो. ठीक आहे. गर्भामध्ये असल्याच्या नंतर नारायण 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 हे श्रवण करत त्या बाळावर संस्कार गर्भातच झाले होते, नामसंस्कार. आणि त्याला शाळेत टाकलं होतं, षंड अमरकाच्या विद्यालयाच्या. इथं आलतो आता हो म्हणते तेव्हा. आता शाळेमध्ये पोरगा टाकलाय, बाप घरी आला आणि बापानं सगळ्याला सांगितलं, अरे माझा पोरगा काय करतोय बघून. तर प्रल्हाद आहे तो तिथं असलेल्या मुलांना शिकवत होता, भजन करा. श्रीमन नारायण नारायण. बघा बघा काय शिकवत होता तो. भजन करा. तुम्ही काय करायला आता? भजन करा. पण मी अजून मी बघितलं काही जणांनी नुसतं सुरू केलं, नुसत्या टाळ्या वाजवणं भजन नाही. श्रीमन नारायण 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 लक्ष्मी नारायण नारायण लक्ष्मी नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण इकडे लक्ष द्या.
प्रल्हाद नावाचा मुलगा काय शिकतोय बघायला पाठवल्याच्या नंतर जी माणसं तिथं जायची, आता बघा आजूबाजूला फिरणारे जे लोक आहेत त्यांनी जर हे ऐकलं तर ते जिथं बसले तिथं सुरू करतात, श्रीमन्नारायण. होतंय का नाही सांग. आता माझं काय म्हणणं आहे, ऐका ऐका इकडे बघा. सगळ्यांना विनंती आहे, हे काय बघा मला सांग, हे कोण आहे? बरं मी काय म्हणतो, हे कोण आहेत ह्याच्याकडे नुसतं बघायचं आणि मनात येऊ द्यायचं नाही. जमल का असं? बघा हे काय म्हणलात का नाही माहिती? बरोबर. तसं भजन चालू आहे आणि भजन करीत नाही असं होत नाही. कुठं ना कुठं तरी आवाज चालू राहतो. तसं तर येणारा प्रत्येक माणूस तसलंच भजन करायचं. शेजारी ज्यानं बोलवायला पाठवले ना ते बी तिथंच श्रीमन्नारायण नारायण म्हणा म्हणा. हे लक्ष्मी नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, नारायण नारायण, श्रीमन्नारायण